अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। संचालक सतीश कुमार सिंग यांनी धाग्यातील भेसळीबाबत आमच्या केंद्रीय वस्त्रोद्योग प्रादेशिक कार्यालयाकडून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे। त्यांनी हेही स्पष्ट केले की येत्या काही दिवसांत धाग्यांच्या व्यापाऱ्यांना धाग्यामध्ये असलेल्या मिश्र तंतूंची आणि काउंटच्या तपशिलाची माहिती द्यावी लागेल। धाग्यामध्ये भेसळ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर इचलकरंजी पॉवरलूम विणकर संघटनेने केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती। यानंतर केंद्रीय वस्त्रोद्योग प्रादेशिक कार्यालयाचे संचालक आणि कार्यालय प्रमुख सतीश कुमार सिंग, सहाय्यक संचालक विकास गुप्ता, तांत्रिक अधिकारी योगेश पवार आणि सहाय्यक राजू नायर यांनी इचलकरंजीला भेट दिली। सुरुवातीला त्यांनी यार्नच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली। त्यांनी यार्न मर्चंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। नंतर इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये झालेल्या संयुक्त बैठकीत सतीश कुमार सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धाग्यातील भेसळीबद्दल माहिती दिली। या चर्चेला पॉवरलूम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापुरे, संचालक सतीश कोठी, क्लॉथ असोसिएशनचे अध्यक्ष रामपाल भंडारी, विनोद कंकणी, प्रकाश चंवर, मुकेश दायमा, अदत असोसिएशनचे संपत संकळेचा, फॅब्रिक ब्रोकर असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब ओझा, संजय वडेरा, बिट्राचे सचिन तांबे उपस्थित होते। तसेच सोमन्ना वाळकुंजे, चंद्रकांत भोपाले, पांडुरंग सोळगे, दत्तात्रय टेके, राजाराम गिरी यांच्यासह इतरही उपस्थित होते। यावेळी धाग्यातील भेसळीबाबत चर्चा केलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे: धाग्यामध्ये विस्कोस पॉलिस्टर तंतूचा वापर, धाग्यातील भेसळीमुळे धाग्याच्या मापात होणारी वाढ, बिलांमध्ये फक्त 100% सुती धाग्याचा उल्लेख, सूत व्यापाऱ्यांकडून लहान यंत्रमाग मालकांकडे दुर्लक्ष, तक्रारदारांना सूत पुरवठा न करण्याची धमकी, गेट पास आणि बिलामध्ये सूत मिश्रणाच्या रचनेचा उल्लेख असावा, दाव्याची तक्रार उद्भवल्यास ती सूत व्यापाऱ्यांना दिली पाहिजे, भेसळयुक्त सूत विक्रीवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।